नमस्कार. आज आपण परत एक नवीन रेसिपी बघूया. ती म्हणजे पन्हा. पन्हा कसं बनवायचं? तर आता आपल्याला कैऱ्या बघून तर कळलंच असेल की आपण आज पन्हा बनवणार आहोत. चला तर मग आपण बघूया कसे करायचे ते. मी सर्वप्रथम ज्या कैऱ्या होत्या, ज्या अवेलेबल असेल आपल्याकडे त्या घ्या. कुकरला मस्त अशा वाफवून घेतल्या. वाफवून घेतल्यानंतर त्याची जी वरची साल आहेत ते मी पूर्णपणे काढून घेतले. त्यानंतर मी त्याला छान असे कापलेत. मग आपण त्यात घालूया हिरवे मिंट लिव्ज म्हणजेच पुदिन्याची पाने. त्यानंतर आपण घातले त्यात जिरेपूड. जिरेपूड ही थंड असते म्हणून ती मी घातली. त्यानंतर सेंधा मीठ म्हणजे जे आपण पाणीपुरी करता वापरतो तेच मीठ. त्यानंतर रेग्युलर जे काही आपण वापरतो मीठ ते घ्यायचे. आता मी इथे घेतले साखर. तर साखर आपल्याला जी घ्यायची आहे ती चवीप्रमाणे बघून घ्यायची की आपला आंबा किती आंबट आहे त्याप्रमाणे आपल्याला साखरेचे प्रमाण कमी जास्ती करायचे आहे. त्यानंतर आता आपण त्यात घालूया थोडे मिरे. मी कुटून घातले कारण त्याला मिक्सरला जर मी फिरवते आहे तर जर मिक्सरमध्ये बारीक नाही झाले तर ते अख्खे राहतील. त्यानंतर वेलचीसुद्धा मी थोडी अशी कुटून घेतली. त्यानंतर आता मी मिक्सरचे झाकण लावून त्याला अशी पेस्ट करून घेतली. बघू शकता पेस्ट ही अशी तयार झाली. माझी याची कन्सिस्टन्सी ह्याप्रमाणे होती. आपण जर पाणी थोडे घातले तर थोडे पातळ पण होऊ शकते. जर मिक्सरला लावल्यानंतर पेस्ट होत नसेल तर आपण थोडे पाणी घालूनसुद्धा त्याची पेस्ट करू शकतो. मी आता हे एका काचेच्या जारमध्ये भरून घेतले. म्हणजे आता हे जितके दिवस चालेल आहे तितके दिवस मी ह्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले आहे. त्यानंतर मी एका ग्लासमध्ये त्यातले थोडे मला जितके हवे होते तितके 4 चमचे मी घेतले. त्यात मी आता मस्त बर्फ आणि पाणी घालते आणि थंड असे पन्हे मी आता एन्जॉय करते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली. अगदी ही सोपी अशी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच आपल्या नवनवीन रेसिपी करता आपण माझ्यासोबत राहा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नवीन रेसिपी करता आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये माझ्या रेसिपीज शेअर करा. थँक्यू.